नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं ना की सगळ्यांकडे थोडं निवांत असतं. आज माझी पण मॉर्निंग आहे ना थोडी उशिराने झाली. आज माझा डोळा लागला आणि आज जवळपास मी 7 वाजता उठली. नाहीतर मी रविवारची पण लवकरच उठते कारण रोजची सवय असते, त्याच्यामुळे काही खूप जास्त अशी झोप पण लागत नाही आणि दुपारी कधीच जेवणं म्हणजे कधीतरी फार क्वचित असं झोपणं होतं. तर आज सगळं आवरून मग मी आता किचनमध्ये आली आहे आणि रात्री मी वाटाणे भिजत घातलेले बघा. तर ते मी ना परत थोडंसं पाणी चेंज करून ठेवलं कारण रात्रभर ते पाण्यात होते म्हणून थोडंसं पाणी चेंज करून ठेवलं, नाही तर त्याला खूप जास्त असा वास येतो. आज आत्ता जो आपला बेत आहे तो तुम्हाला माहिती आहे, मी इडली आणि त्याचबरोबर चटणी असा आहे आणि आज 2 प्रकारची चटणींची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. याच्या आधी देखील केलेली असेल पण मी ब्लॉगमधनं, पण प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये थोडं काही वेगवेगळं अशा रेसिपी. म्हणजे यातली जी ग्रीन चटणीची रेसिपी आहे ना ती माझ्या आईची आहे, ती आई बनवते आणि जी लाल चटणी ती पण आईच बनवते, पण त्याच्यामध्ये मी थोडंसं माझे काही चेंजेस केलेले आहेत. आणि पण ग्रीन चटणी मी आईच्या पद्धतीने आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार करते. तर बघा, सर्वात आधी ना मी मिरच्या काढून घेतल्या कारण आपल्याला जी हिरवी मिरचीची जी चटणी आहे त्याच्यासाठी तर आपण हिरवी मिरची घालणार आहोत, पण जी लाल मिरचीची जी चटणी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला मिरच्या लागणार आहेत. तर मिरच्या आधी ना मी काश्मीरी आणि बेडकी अशा दोन्ही मिक्स घेतल्या आणि त्या पाण्यात भिजत घालून ठेवणार आहे. तर त्याच्यातल्या ना बिया पण आपल्याला काढायच्यात, म्हणजे त्याचा कलर खूप चांगला येतो. आणि बिया राहिल्या ना की थोड्याशा कधी कचकचित राहतात, कधीतरी त्या वाटल्या नाही जात, असं सगळं होतं. म्हणून मग थोड्याशा जास्त चांगल्या भिजल्या ना की मग त्याची पेस्ट खूप छान अशी स्मूथ अशी होते. पीठ ना मला माहितीच नाही कारण इतर वेळेस मी काय होतं ना की मी खूप लवकर उठते आणि 3-4 वाजता जवळपास माझं पीठ आलेलं असतं. पण आज जसं मी म्हटलं ना डोळा लागला आणि पीठ ऑलरेडी आलेलं आणि तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त असं पीठ आलेलं. तसं मी उचलते ते आणि मी फ्रीजमध्ये ठेवून देते कारण मग पीठ अजून जास्त आंबू नये म्हणून मी ते तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि हे पीठ व्यवस्थित मी आता मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मी आता मीठ ॲड करते. मीठ याच्यासाठी ॲड करते कारण काय होतं, जी आंबण्याची जी प्रक्रिया असते ना ती तिथे स्टॉप होते. जेव्हा आपण याच्यामध्ये मीठ ॲड करतो ना तेव्हा ते तिथेच म्हणजे स्टॉप होतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपण पीठ जेव्हा फ्रीजमध्ये स्टोअर करतो ना 1-2 दिवसासाठी किंवा एखाद दिवसासाठी तुम्हाला थोडासा उघडल्यानंतर आंबट असा वास येतो. तर ते ना पीठ जास्त राहिल्यामुळे ते आंबट जातं. तर तुम्ही मीठ टाका त्याच्यामध्ये आणि मिक्स करून ठेवून द्या, तर पीठ अजून आंबट होणार नाही. जसं ते आत्ता आहे किंवा जसं तुम्हाला आज लागतंय ना तसंच ते उद्या किंवा परवा देखील लागेल. तर हा माझ्याकडे एक काचेचा डब्बा आहे, याच्यामध्ये 2 कंटेनर माझ्याकडे आहेत काचेचे. तर हे मला मी जेव्हा भरपूर गुलाबजाम करते तेव्हा किंवा असं जेव्हा काही पीठ वगैरे करते ना तेव्हा याचा यूज मला परफेक्ट होतो. तर ते मी याच्यात भरून ठेवते. आज काय झालं म्हणजे उशिरा उठण्याचं कारण हे होतं की शनिवारी ना झोप झाली नव्हती. कारण शनिवारी काय झालेलं, शुक्रवारी म्हणण्यापेक्षा शुक्रवारी ॲक्च्युली आमच्याकडे ना म्हणजे गरम तर सगळ्यांकडेच होतंय. तर एसीचा ना रिमोटच म्हणजे सेल जो असतो ना तो काहीतरी त्याच्यामध्ये आय थिंक डाऊन होता, त्याच्यामुळे ना रिमोट ऑपरेटच होत नव्हता. आणि ना एवढं गरम होत होतं ना की काही झोप शुक्रवारी झालीच नाही. आणि कसं असतं एसीची सवय असं नाही, पण सुरुवातीला जर एखाद तास अर्धा एक तास जरी थोडा वेळ जरी एसी लावला ना तर मग नंतर झोप चांगली लागते. तर थोडंसं लावायचं होतं पण तो एसीचा रिमोट न मिळाल्यामुळे खूप गरम होत होतं आणि मग काही त्या दिवशी झोप झाली नाही. आणि मग ती शनिवारी पण थोडासा लेटच झालेला झोपायला, त्याच्यामुळे मला रविवारी थोडासा उशीर झाला. आज थोडासा उठायला उशीर झाला. फार क्वचित असं होतं, पण असं थोडंसं झोपल्यानंतर आज थोडंसं अजून चांगलं वाटतंय, अजून जास्तीचं फ्रेश वाटतंय. तर हे वाटाणे आहेत ना मी फ्रीजमध्ये आता स्टोअर करून ठेवणार आहे कारण मी आत्ता काही वाटाण्याची उसळ करणार नाहीये. मला करायची होती आत्ता, पण थोडासा प्लॅन चेंज झाला आमचा, म्हणून मग आता ती वाटाण्याची उसळ नाही करायची. तर जेव्हा मी फ्रीजमध्ये स्टोअर करते वाटाणे किंवा कडधान्य जे कुठलं असतं ना ते पाण्यात भिजत घालून परत मग ते फ्रीजमध्ये ठेवते. मग ते ना अगदी खूप ड्राय पण होत नाही आणि व्यवस्थित राहतात. तर आता आपल्याला लसूण माझ्याकडे सोललेली नाहीये कारण मील प्लॅनिंग प्रॉपर काहीच झालेलं नाहीये. नाहीतर माझ्याकडे मील प्लॅनिंगमध्ये लसूण पण सोललेला असतो, तर लसूण सोललेला नव्हता. आणि आपल्या ज्या काही चटणी आहेत, ज्या काही चटण्या करणार आहोत त्याच्यासाठी लसूण लागणार आहे. तर सचिनने मला थोडीशी हेल्प केलेली, मला नारळ फोडून दिलेला पटकन. मी नारळ पण किसून घेतला आणि नारळाचं ताजं जे खोबरं असतं ना त्याची चटणी ना खूप छान होते. जे आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं वापरतो ना ते मला असं वाटतं, म्हणजे मला खूप फरक जाणवतो त्याच्यामध्ये. त्याची जी चटणी असते ती तेवढी अशी छान होत नाही की जेवढी असं ताजं खवलेला जो नारळ असतो ना त्याची होते. तर म्हणून मी ताजंच किसून घेतला बघा. आता दोन्हीकडे मी लसूण घेतलेला आहे, दोन्हीकडे जेवढं पाहिजे तेवढं मी खोबरं दोन्ही साईडला ठेवलेलं आहे.
तर फक्त जी लाल मिरचीची करणार ना त्याच्यात थोडासा लसूण जास्तीचा टाकायचा, म्हणजे त्याची चव थोडीशी चांगली येते अजून. ओल्या मिरचीमध्ये थोडासा लसूण कमी टाकला तरी देखील चालतो. ही थोडीशी चिंच आहे जी लाल मिरचीमध्ये आपण टाकणार आहोत. आणि हिरव्या मिरचीमध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर, त्याचबरोबर थोडंसं जिरं, त्याचबरोबर थोडासा किंचितचा असा आल्याचा तुकडा आणि त्याच्याबरोबर थोडीशी अगदी किंचितशी अशी साखर आणि मीठ एवढं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीमध्ये लिंबू पिळायचं. आता बघा मी तुम्हाला दोन्हीकडे दाखवलंय. लाल मिरचीमध्ये अगदी खूप कमी घेतलेलं आहे. मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला, त्याचबरोबर लसूण आहे, खोबरं आहे आणि चिंच, एवढंच लाल मिरचीला लागणार आहे. आणि इथे खोबरं आहे, हिरव्या मिरची आहे, कोथिंबीर आहे, त्याचबरोबर थोडंसं जिरं आहे, त्याचबरोबर थोडासा आल्याचा तुकडा आहे, थोडंसं चवीला साखर आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ. आणि त्याचा कलर जो आहे ना हिरवा गार राहावं म्हणून थोडंसं आपला जो लिंबाचा रस असतो ना तो पिळायचा. त्याने अगदी कलर पण छान येते आणि टेस्ट ना अगदी बॅलन्स होते, म्हणजे थोडासा आंबटपणा आणि थोडासा गोडावा अशी टेस्ट खूप बॅलन्स होते. तर तुम्ही अशा पद्धतीची चटणी नक्की ट्राय करून बघा. म्हणजे ही माझ्या आईची हिरवी चटणीची पद्धत आहे आणि ती फक्त इडली बरोबरच केली जाते आमच्याकडे, इतर वेळेस अशी हिरवी चटणी केली जात नाही. तर इथे दोन्ही चटण्या मी वाटून घेतल्यात बघा मिक्सरला. आणि या दोन्ही चटण्यांना आता फोडणी द्यायची. तर दोन्ही चटण्यांची फोडणी मी वेगवेगळी करणार आहे. तर इथे मी सर्वात आधी तेल तापवलं, त्याच्यामध्ये उडदाची डाळ थोडीशी तडतडली, म्हणजे थोडीशी कुरकुरीत झाली अशी वाटली की आपण याच्यामध्ये राई टाकायची. राई थोडंसं तडतडलं की याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी भरपूर असा कढीपत्ता. तर हे कढीपत्ता टाकल्यावरच मी उतरून घेतलंय. आणि ही आपली जी फोडणी जाणार आहे ते आपल्या हिरव्या मिरचीची जी चटणी केलेली आहे त्याला टाकणार आहोत. आता आपण परत तेच पॅन गॅसवर परत तापायला ठेवूया. याच्यामध्ये परत मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये परत सर्वात आधी आपल्याला उडदाची डाळ टाकायची, त्याच्यानंतर याच्यामध्ये राई ऍड करायचे, त्याच्यानंतर याच्यामध्ये हिंग, त्याचबरोबर आपण जी लाल मिरची असते ना त्याचे छोटे छोटे काप केले आहेत बघा, मी तुकडे केलेले आहेत त्याचे, ती टाकले आणि कढीपत्ता असं सगळं मिक्स करून फोडणी आपली तयार आहे. आणि ही फोडणी आपण याच्यावर परत ओतून घेणार आहोत. आणि दोन्ही चटण्या छान मिक्स करून घ्यायच्या आणि मस्त अशा चटण्या तयार झाल्या. कलर तर बघायला इतका छान आलेला ना, आणि टेस्ट तर काय सांगूच नका. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्यात. याच्या आधी पण या रेसिपी मी केलेल्या आहेत, पण अशा दोन वेगवेगळ्या चटण्यांची रेसिपी मी एकाच याच्यामध्ये कधीच दाखवल्या नव्हत्या. वेगवेगळ्या याने मी शूट केलेल्या, म्हणजे दोन वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये, आणि त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या. तर इडलीसाठी मी म्हणजे गरम करत ठेवलंय बघा, पाणी ठेवलेलं आहे. माझ्याकडे इडली पात्र आहे ज्याच्यामध्ये इडलीचे साचे पण आहेत. पण आता आपल्याला करायची होती पोळी इडलीसाठी मोठी अशी जी इडली असते ती, तर त्याच्यासाठी मी जाळी ठेवलंय. आणि हे जी प्लेट आहे ना त्याला मला काही म्हणजे थोडी पसरट घेतली बघा, आणि उंचीला खूप जास्त नाहीये, कारण मला थोडीशी पातळ अशी करायची. खूप अगदी जास्त ती जाड येते ना ती नको हवी होती, मला थोडीशी पातळ हवी आहे. थोडंसं प्लेटला मी तूपच लावून घेतलंय. आपण तेल लावलं तरी देखील चालतं, कारण इडलीला आपण भांड्याला तेलच लावतो, पण मी आता इथे तूप लावलेलं आहे. तुपाने टेस्ट खूप छान येते. आणि जे आपण पीठ थोडासा जो डब्बा होता मोठा डब्बा तो मी फ्रीजमध्ये ठेवला, आणि हा डब्बा मी आता बाहेर ठेवलेला आहे बघा. तर यानेच चमच्याने बघा मी थोडं थोडं करून बॅटर याच्यामध्ये ओतून घेते. ते छानपैकी टॅप करायचं, जी प्लेट आहे ती, म्हणजे सगळ्या साईडने इक्वल असं पसरलं जातं. नाहीतर जेव्हा फुगते इडली, फुलली जाते ना, तेव्हा ती एका साईडने जास्त किंवा एका साईडने कमी किंवा एका साईडने बचकी आणि एका साईडने अशी फुगलेली दिसते. म्हणून ती छान व्यवस्थित टॅप करायची. आणि मग आपण जसं इडल्या शिजवतो तसं 10 मिनिटासाठी ती शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटांमध्ये पण इडली शिजते. जर ती अगदी पातळ असेल तर पटकन शिजेल 7-1 मिनिटांमध्ये, नाहीतर 10 मिनिटं ठेवावी लागते, कारण मी आता खूप जास्त नाही, आणि एक इडली करायला थोडासा वेळ पण जातो. पण नाही, तरी पण मला ती इडली तशाच पद्धतीने करून खायची होती. कालचा जो पोळी मसाला केलेला तो मी याच्यामध्ये बाहेर काढून घेते आता, कारण सगळा मी तो काही फ्रीजमधनं बाहेर एकदाच काढून बाहेर डब्बा जास्त वेळ ठेवत नाही. जेवढा मला लागणार आहे तेवढाच डब्बा मी म्हणजे डब्यातून थोडीशी बाहेर काढून घेतली, आणि बाकीचा मी फ्रीजमध्ये तसाच ठेवणार आहे. एक इडली होते तोपर्यंत दुसऱ्या इडलीची तयारी करून घेते. तर ही दुसरी जी प्लेट आहे ना, तर सचिन बोलला मला तर मोठी इडली पाहिजे छानपैकी, मला तुझ्यासारखी ती पातळवाली नकोय, मला थोडीशी जाडवाली हवी. म्हणून मग त्याच्यासाठी ना मी अशी थोडीशी जी मोठी प्लेट असते ना
ती इथे तयार करून घेते, कारण ऑलमोस्ट ती ते आपली इडली तयार झालेली असेल आता. आणि ती इडली करता करताच साईड बाय साईडनं मी असे 2-3 प्लेट्स या इडलीबरोबर अजून एक प्लेट मी तयार करून ठेवल्या. ॲक्च्युअली छोट्या छोट्या वाट्या पण मी जरी घेतल्या असत्या ना तरी चालल्या असत्या, पण ते काय बोलतात ना, ती जशी इडली असते तशीच इडली ती खाण्यात मजा असते. आणि सचिनला चहाशिवाय नाही चालत, त्याला चहा लागतेच लागते. ॲक्च्युली मी बऱ्याच वेळानं त्याची चहा स्किप करण्याचा प्रयत्न करते, पण त्याला दिवसातून ना एकदा तरी चहा लागतेच लागते. म्हणजे त्याच्याला चहाची खूप सवय झालेली आहे. पहिला तर तो खूप चहा प्यायचा, पण आत्ता माझ्याकडनं जेवढं म्हणजे मी त्याला कमी चहा देता येईल ना तेवढी मी चहा कमीच देते त्याला. पण तरी पण तो म्हणजे मी घरात असली ना तर त्याला दोन्ही वेळेस माझ्या हातचाच चहा लागतो, म्हणून मी तो सर्वात आधी चहा ठेवला. आता इथे बघा आपली इडली छान तयार झालेली आहे, मऊ लुसलुशीत अशी इडली झालेली. आता छान असं प्लेटिंग करून खाऊ, कारण प्लेटिंग शिवाय म्हणजे बोलतात ना, जे डोळ्याने माणूस बघतो ना पहिल्यांदा ते बघूनच एवढं मन तृप्त म्हणजे व्हायला पाहिजे ना, की मग खाण्यात काय म्हणजे मलाकडे शब्दच नाही आता बोलायला. तर मी छानपैकी त्याला बघा वरतून तूप टाकलंय, छानपैकी पोळी पावडर अशी भुरभुरवली आणि छान अशी आपली ही माझ्याकडे छोटी अशी जी डिश आहे त्याच्यामध्ये 2 चटण्या मी वेगवेगळ्या ठेवल्यात. थोडंसं ना सांबार हवं होतं, सांबार असलं असतं तर अजून छान मजा आली असती. मी ॲक्च्युली विचार केलेला सांबार करायचा, पण सांबारसाठी काय झालं, मी उशिरा उठल्यामुळे मग मी तो प्लॅन स्किप केला. आणि कारण हे सगळं आवरेपर्यंतच मला 9 वाजलेले, 9, 9:30, 10 ऑलमोस्ट झालेले. कारण हळूहळू माझी बाकीची जी आठवड्याभराची कामं असतात ती पण सगळी आवरेपर्यंत मला 10 वाजलेले, म्हणून मग मी काही सांबार वगैरे केलं नाही. तर असा होता आजचा हा नाश्त्याचा बेत. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आता मला नाश्ता करून घ्यायचा आहे. मला बघूनच कधी एकदा नाश्ता करतायचं झालं आणि घी पोळी इडली खाण्याची इच्छा तर खूप दिवसांपासून होत होती, म्हणून आजचा हा बेत स्पेशली मी म्हणजे आखला सकाळी आणि तो तुमच्याबरोबर शेअर केला. याच्या आधी पण मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, पण बऱ्याच महिन्यापूर्वी केलेली. तर म्हटलं चला आपण परत करूया. आता नाश्ता करून घेतो आम्ही पहिला, त्याच्यानंतर आम्हाला जायचं थोडंसं मार्केटमध्ये वगैरे जायचं, आज संडे असल्यामुळे. तर ते पण जमलं तर मी तुम्हाला शूट करून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला पहिला नाश्ता करून घेऊया. आमचं सगळं आवरल्यानंतर ना आम्ही जवळच असलेल्या एका जिओ मार्टमध्ये गेलेलो आणि इथे मी ना शॉपिंग फार कमी करते. इथे ना ऑफर फार कमी असतात, म्हणजे दाखवताना डिस्प्लेला तर एवढ्या ऑफर दाखवतात, पण ते एवढ्या ऑफर म्हणजे खरंच नसतात. त्याच्यापेक्षा डीमार्टला बऱ्याच चांगल्या ऑफर असतात. त्याच्यामुळे शक्यतो मी डीमार्टमधनंच ऑर्डर करते. जे काही मोठ्या वस्तू मला घ्यायच्या असतात त्या आपल्या म्हणजे ज्याची कॉस्ट थोडीशी जास्त असते आणि ज्या आपल्याला दर महिन्याला लागतात त्या मी डीमार्टमधनं ऑनलाईनच मागवते. आणि बाकीच्या ज्या असतात त्या लोकल किराणा शॉपमधनं घेते. इथे मात्र आली की थोडंसं जे काही घेणं होतं, म्हणजे जसं मला मखाने घ्यायचे होते, त्याचबरोबर थोडंसं तूप वगैरे काही घ्यायचं होतं, टेट्रा पॅक वगैरे घ्यायचं होतं, तर असं काही जे होतं ज्याची एक्सपायरी वगैरे बघून घ्यायची असते. आणि इथे आल्यानंतर किचनचे प्रोडक्ट्स बघणार नाही असं होणार नाही, कारण मी नेहमी कुठल्याही म्हणजे कुठेही गेली ना तरी किचनचे प्रोडक्ट्स हे नेहमी बघत असते. आणि विशेषतः ना काचेचे प्रोडक्ट्स मला खूप आवडतात, म्हणजे बघायला तर खूप आवडतात. माझ्याकडे छोटे छोटे ना असे काचेच्या भांडी किंवा बॉटल वगैरे असे बरेचसे काही जमा केलेले आहेत. तरी पण ना प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की अरे ही गोष्ट आपल्याकडे हवी किंवा ही गोष्ट आपल्याकडे हवी. बॉटल वगैरे अगदी छान होत्या, क्यूट अशा दिसणाऱ्या, आणि रेंज पण कमी होती. ही जी बॉटल मी तुम्हाला दाखवली ती 49 रुपीजला होती. या छोट्या छोट्या कप्स किंवा छोट्या छोट्या बरण्या आहेत त्या पण 19 रुपये 21 रुपये अशा रेंजच्या होत्या. पण त्या काही घ्यायच्या तर नव्हत्या मला, पण आली आहे तर म्हटलं चला बघूया आपण, आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू. हे जे मोठे ग्लास कंटेनर आहेत स्क्वेअरमधले, ते याच्यामधला हा जो डब्बा आहे ना याच्यामधलाच माझ्याकडे एक डब्बा आहे आणि तो पण मी इथूनच घेतलेला या जिओ मार्टमधनं. आय थिंक तेव्हा तुम्हाला 149ला एक मिळालेला. त्याच्यानंतर असे बरेचसे इथे ना ऑप्शन्स खूप सारे आहेत. म्हणजे आता तुम्ही कुठेही जा वेगवेगळे असे म्हणजे कितीतरी व्हरायटी आता मार्केटमध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्लास्टिकमध्ये म्हणाल किंवा मग ग्लासमध्ये म्हणाल, ॲक्रेलिकमध्ये म्हणाल, तर अशी बरीच आहे. एक इथे मला ना सेट दिसला, म्हणजे 2चा सेट दिसला, खूप छान वाटला तो. याच्यातला ना माझ्याकडे आधी एक बरणी होती जी माझ्याकडे खूप आधी वापरायची, आणि ती बरणी ना माझ्या हातातून फुटली आणि ती पण अशीच होती सेम, फक्त ती ना स्काय ब्लू कलरची होती. खूप जे जुने व्लॉग ज्यांनी बघितले असतील ना ज्याच्यामध्ये मी खजूर वगैरे स्टोअर करायची, श्वेताताईंना माहिती असेल, कारण श्वेताताईंनी स्पेसिफिकली मला ते खजूर म्हणजे कुठून घेतेस ते त्याच्यासाठी कमेंट केलेली, आणि त्या व्हिडिओमध्ये मला आठवतं की मी ती बरणी म्हणजे स्पेसिफिकली दाखवलेली सगळ्यांना. त्याच्यानंतर ना इथे मला मिनी टेट्रा पॅक जे छोटे छोटे असतात ना ते मी शोधत होती,
तर पहिले मला ते मी दिसले नाहीत, मी मोठाच बघितला आणि नंतर मला ते दिसले की छोटे पण आहेत म्हणून. त्याच्यानंतर भाज्या म्हटलं बघूयात, आलोच आहेत तर बघूया म्हटलं इथे काही आहे तर इथे एकही भाजी म्हणजे घेण्यासारखी तर अजिबात नव्हती. फक्त कच्ची केळी मला दिसली. तर विचार करत होती मी कच्ची केळी घ्यावी, पण ती पण अशी वाटली मला घ्यावीशी, पण नंतर मी ती पण ठेवून दिली. कुठलीच भाजी किंवा कुठलीच फळं ना मला अशी एकदम खूप अशी फ्रेश वाटत नव्हती, पण मी बघितलं तर घेणारी घेत पण होते. आणि हे तुम्हाला माहिती आहे का हो, मोगू का पोगू काहीतरी असं बोलतात त्याला. आमच्याकडे जे ज्युनियर स्टाफ्स आहेत ना, म्हणजे छोट्या मुली ज्या आहेत आमच्या, त्या ना खूप सांगतात की मॅडम तुम्ही हे ट्राय केलंय का, किंवा हे ट्राय करा. हे मला त्यांनी सांगितलेलं की तुम्ही मॅडम हे ट्राय करा, हे खरंच खूप छान लागतं टेस्टला. तर म्हणून मी ना सचिनला बोलली घेऊ का रे मी एक, हे कसं लागतं माहिती नाही, पण त्या मुली खूप सांगत होत्या. तर मी म्हटलं चला एक घेते. कारण त्या मुली असं लंच टाईममध्ये किंवा जेव्हा त्यांना काही सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा काही त्यांच्या शिफ्ट्स असतात रोटेशन वाईज ना, तर ते लोक काहीतरी ना काहीतरी असं जंक फूड्स थोडं काही ना काहीतरी मागवत असतात आणि मग त्याच्याबरोबर आम्हाला पण टेस्ट करवतात त्या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी मला जे सजेस्ट केलेलं, तर म्हटलं चला आपण पण घेऊन बघू. पण तुम्ही जर हे टेस्ट केलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हे कसं असतं ते. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते याच नोटवर. कारण आत्ता आम्ही जे गेलेलो ना, तर दुपारी जेवून वगैरे गेलेलो. सकाळी जे ब्रेकफास्टचं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं. नंतर आता जे खाली जाऊन आली ते शेअर केलं. आणि आता मी जाऊन वगैरे आलो, म्हणजे जेवलो वगैरे, थोडंसं रिलॅक्स केलं आणि मग 1 तासात जाऊन आलो. खूप काही शॉपिंग करायची नव्हती. शॉपिंग काय केली ते खूप जास्त अशी शॉपिंग केली नाही, त्याच्यामुळे या ब्लॉगमधनं मी ती काही शेअर नाही केली. अगदी मोजक्या म्हणजे हातावर मोजण्या त्याच गोष्टी ज्या मला पाहिजे होत्या ना, त्याच मी घेतलेल्या, खूप जास्त नाही घेतल्या. म्हणून आत्ता या व्हिडिओमध्ये त्या शेअर नाही करत. जो येणारा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये नक्की शेअर करेन. तर चला, आजचा व्हिडिओ आशा करते तुम्हाला आवडला असेल. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.